सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना. तर यासाठी जे की 18 ते 65 वर्ष जर असेल तर तुम्ही यासाठी पात्र असू शकता. तर 21 जे की तुम्हाला इथं वय लागणार आहे. तर आता तुमच्या लाईव्ह तुम्हाला दाखवणार आहे की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तर जमा झालेले आहे. तर यासाठी जे की तुम्हाला आवश्यक कागदपत्र इथं कोणकोणते लागणार आहे, पात्रता काय आहे, कोण यासाठी अर्ज करू शकते, यामध्ये दिव्यांग असेल, मूकबधीर असेल, कर्णधीर असेल, मतिबंध असेल, तर अशांसाठी ही जी योजना आहे जी की या योजनेअंतर्गत जे की वयाचा दाखला तुम्हाला लागणारा, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, दिव्यांगाचे प्रमाणपत्र, ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी लगेच अर्ज करा. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे फॉर्म इथं सुरू झालेले आहेत. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे की सर्वप्रथम या पोर्टलवरती यायचं. तुम्हाला या पोर्टलवरती आल्याच्या नंतर इथं तुम्हाला आता क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला लाभार्थ्यांची स्थिती या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर इथं आपण ज्या क्लिक करून घेऊया. तर इथं क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्याच्या नंतर इथं थोडं लोडिंग घेईल. तर आता आपल्याला थोडं खाली यायचं आहे. तर आता ज्यांनी कोणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे पाहायचे असेल तर त्यांनी सर्वप्रथम इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. काय करायचं, इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. हा जो कॅप्चा येईल कॅप्चा टाकायचा आहे. तर इथं टाकण्यासाठी आता तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तर जमा झालेले आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही हा जो कॅप्चा आहे, काय आहे हा कॅप्चा इथं तुम्हाला टाकायचा आहे. तर इथं कॅप्चा जे आपण तुम्ही टाकून घ्या, हा जसाच्या तसा कॅप्चा. त्यानंतर इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. ज्या कोणी तुम्हाला चेक करायचं आहे ज्यांचे पैसे खात्यामध्ये जमा झाले की नाही, तर ते तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले. काही जणांच्या खात्यामध्ये इथं 1000 रुपये जमा होत आहे. तर काही जणांचे कमेंट्स येतात की इथं आमच्या खात्यामध्ये 1500 रुपये इथं जमा होत आहे. तर काही जणांची इथं 2500 रुपये. तर आता तुमच्या खात्यामध्ये 2500 जमा झाले की 1000 रुपये की 1500 रुपये, तर ते आपण लाईव्ह दाखवणार आहे की तुमच्या खात्यामध्ये किती जमा झाले. त्यासाठी सर्वप्रथम आधार नंबर टाकून घ्या आणि कॅप्चा टाकून घ्या. तर इथं आपण जे की आधार नंबर इथं टाकलेला आहे, कॅप्चा देखील आपण इथं टाकलेला आहे. तर आता आपण सेंड OTP कशावरती क्लिक करायचं आहे, सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. तर आता ज्यांची EKYC राहिलेली असेल तर अशांनी EKYC करून घ्या. EKYC केली तरच तुम्हाला इथं त्यांचे जे काही पैसे आहेत ते इथं तुमच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ आणि दिव्यांगांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आता क्लिक करायचं आपल्याला कशावरती, गेट मोबाईल OTPवरती. इथं आपण आपला आधार नंबर टाकलेला आहे. त्यानंतर यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता. तर इथं जसं की आपण इथं क्लिक करत आहे तर आपल्याला एरर येत आहे. तर इथं साईडचा जो काही प्रॉब्लेम इथं सुरू आहे. तर आता यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल जी की तुमच्या आधारला नंबर एक लिंक असेल. ते OTP टाकल्याच्या नंतर इथं आपण ओके करून घेऊ. तर जे काही OTP टाकल्याच्या नंतर इथं तुम्हाला सविस्तर माहिती येऊन जाईल की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे इथं जमा झालेले आहेत. तर तिथून तुम्ही तुमचे जे काही इन्स्टॉलमेंट आहे फक्त काहीच करायचं नाही, OTP टाकायचं आहे. तर कुठे चेक करायचं तुम्हाला, लाभार्थ्यांच्या स्थितीमध्ये इथं जाऊन. तर इथं तुम्हाला आधार नंबर कॅप्चा टाकल्यानंतर सेंड OTPवरती क्लिक केल्यानंतर OTP टाकल्याच्या नंतर तुम्हाला सर्व माहिती बघायला मिळेल. तर तिथून तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे चेक करू शकता. तर यामध्ये तुम्हाला किती अनुदान मिळते, तर यामध्ये तुम्हाला जे की आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये तर काय 1500 रुपये दरमहा इथं सुरळीतपणे सर्वांनाच सर्वांनाच इथं जे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे इथं मिळते. तर यामध्ये जो काही तुम्हाला महिना आहे ते किती मिळते, 1500 रुपये. तर आता काही जणांना 1200 रुपये, तर काही जणांना यांच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. तर आता काही जणांच्या खात्यामध्ये इथं 1500 रुपये, तर काही जणांच्या खात्यामध्ये 2000 रुपये. तर यासाठी कोण पात्र आहेत, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, तर यामध्ये तुम्हाला वयाचा दाखला लागणार आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयामधून घ्यायचा, रहिवासी दाखला, दिव्यांगाचे प्रमाणपत्र. त्यानंतर इथं तुम्हाला जे काही अनाथ जर असेल तर त्याचा दाखला तुम्हाला इथं लागणार आहे. तर सर्व डॉक्युमेंट्स जर तुमच्याकडे असतील, तर जर तुमचं वयोगट जे की 18 ते 65 वर्ष असेल तर तुम्ही यासाठी पात्र असू शकता. त्यामध्ये दिव्यांग असेल तर दिव्यांगाचं जे काही यामध्ये तुम्हाला पात्रता देण्यात आलेली आहे. वार्षिक उत्पन्न तुमचं 21,000 असणे आवश्यक आहे. ज्यांना कोणाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी अर्ज करायचा असेल. त्यानंतर इथं श्रावण बाळ योजनाची सुद्धा माहिती दिलेली आहे. तर आता यामध्ये तुम्हाला दरमहा जे की यामध्ये काही जणांना 1500 रुपये इथं देण्यात येते, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ. तर यांचे जे काही पैसे आहेत ते सुद्धा खात्यामध्ये जमा होत आहे.
दिव्यांग तर यांचे सर्वांचे पैसे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जे की खात्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता। अधिक माहितीसाठी व तुम्ही इथून डिटेलमध्ये माहिती घेऊ शकता जे की या पोर्टलवरून। तर या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर इथं गाईडलाईनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या योजनेबद्दल संपूर्ण माहिती बघायला मिळेल। तर जर तुम्हाला पैसे चेक करायचे असतील तर तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर कॅप्चा टाकून चेक करू शकता।